नमस्कार. आज यात्रा राष्ट्रप्रेमाची अजित कानशेडे सरांसोबतच्या प्रवासाचा 5वा दिवस आहे. आज विरारमधील एका मंदिरात, शिवमंदिरात सकाळीच मी इथे पोहोचलो. जात असताना ध्वज दिसले भगवे. म्हटलं नक्कीच इथे मंदिर आहे आणि मंदिरात आमची वेगळी काही सोय होते काय बघूया, राहायची किंवा म्हणजे थोडा विसावा आम्हाला हवा होता. आणि आश्चर्य म्हणजे इथे विश्रांती मिळाली, विसावा मिळाला आणि मी तर म्हणतो माझ्या कुटुंबात आल्यासारखं मला वाटलं. साधारण 500 किलोमीटरचा प्रवास आमचा पूर्ण झाला आहे. मला असं वाटत नाही घरापासून मी आणि कानशेडे जर आम्ही लांब आहोत. इथे ह्या सर्वांसोबत एक वेगळी नाती माणुसकीची जोडली गेली. मी त्यांचा इथे आवर्जून नावांचा इथे उल्लेख करू इच्छितो. ते म्हणजे मारुती खंडू नारायणकर, मारुती खंडू नारायणकर, नागेश रामचंद्र मुले, बसवराज दंगे, लक्ष्मण दासरे आणि संगप्पा म्हेत्रे. माझी चहा दिवसभरात साधारण 10 ते 12 वेळा मला चहा आणून दिला. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मला चहा खूप लागतो. तर चहा आणून दिला आणि एकदम चविष्ट चहा होता. तर मला एकच सांगायचं आहे, आमचा 500 किलोमीटरमधला जो काय शारीरिक थकवा होता तो सरांचा आणि माझा पूर्ण दूर झाला. रिफ्रेश माइंड, पुन्हा नव्या ताकदीने पुन्हा मी पुढच्या प्रवासाची सुरुवात करतोय. पण जिथे थांबलो, ज्यांच्यासोबत राहिलो, ज्यांचं खाल्लं, ज्यांच्यासोबत संवाद साधला, या सगळ्यांच्या माणुसकी जपणाऱ्यांचा एक धन्यवाद म्हणण्यासाठी हा मी व्हिडिओ करतोय. अनेकांनीच आम्हाला सहकार्य केलं आहे, पण नाही म्हटलं तरी आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत, आता 4-4:30 वाजले असतील ना, 5:30 वाजलेत. साधारण आम्ही 9 वाजता आलो. 9 वाजल्यापासून 5:30 पर्यंत एवढा प्रवासात इतका वेळ जर थांबलो असू तर इथेच खरंच बरं वाटलं. तुम्ही पण या. वेळात वेळ गुजरातला जेव्हा जर कोणाला जायचं असेल त्यावेळी नक्की या. इथे भक्तनिवास पण यांच्या आहेत आणि खरंच इतकी स्वच्छता यांनी ठेवली आहे आणि व्यवस्था पण इथे. आणि सगळ्यात मोठा या यात्रा राष्ट्रप्रेमाची या भागात ह्यांच्यासोबत राहून बोलण्याचा एकच उद्देश आहे, तो म्हणजे सर्व जाती धर्मासाठी त्यांनी इथे भक्तनिवासाची सोय केलेली आहे. तशीच चव, तशाच सेवा, खरंच सुंदर आहे. अजून काय पाहिजे? यात्रा राष्ट्रप्रेमाची याच्यामध्ये ह्यांच्या स्मृती आम्ही जपणार आणि ह्यांचं कार्यसुद्धा पुढच्या टप्प्यात जर आम्ही आमच्या ग्रुपसोबत जर राहिलो तर नक्कीच पुन्हा आम्ही इथे येऊ. माणसं जोडणं, जशी अंतर जोडलं जातं आहे तसे माणसं जोडणं हे पण आमच्या यात्रा राष्ट्रप्रेमाचे एक भाग आहे. तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा सगळ्यांचे धन्यवाद. शिवकृपा आमच्यावर राहील अशीच यापुढे. धन्यवाद.